40,000 लोकसंख्या असलेल्या भोकरदन शहराला लवकरच पाणी मिळणार। सुरेश तळेकर यांची अब्दुल सत्तार यांच्याकडे भोकरदन शहराला जुही धरणातून पाणी सोडण्याची केली मागणी। लवकरात लवकर सुटणार पाण्याचा प्रश्न। अब्दुल सत्तार यांनी जुही धरणातून पाणी सोडण्यासाठी बोलवली अधिकाऱ्यांची मीटिंग। भोकरदन शहराला पाणी मिळावं यासाठी अन्नत्याग करणारे सुरेश पाटील तळेकर यांनी कॅबिनेट मंत्री अब्दुल साहेब सत्तार यांची या ठिकाणी भेट घेतली। त्यानंतर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे काय सांगाल आपण त्यांची भेट घेतली। मी भोकरदन शहरासाठी 40,000 लोकसंख्येचं हे शहर आहे आणि ह्या शहराला तत्काळ पाणी मिळावे यासाठी मी अन्नत्याग उपोषण 1 जून ते 5 जूनपर्यंत केलं होतं। परंतु मला नगर परिषदच्या वतीनं असं पत्र देण्यात आलं की आम्ही 15 जूनपर्यंत पाणी उपलब्ध करून देऊ, परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत ते पाणी उपलब्ध झालं नाही। आपण बघितलं असेल की 4-5 दिवसापूर्वी माननीय मंत्री राज्याचे अब्दुल सत्तार साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी ती भेट घेतल्यानंतर आमची मागणी होती की शहरातील लोकांना पाणी मिळालं पाहिजे। त्यांनी कमिशनर ऑफिसला, जालना कलेक्टर, छत्रपती संभाजीनगर कलेक्टर, भोकरदन तहसीलदार, SDM CO व सिल्लोड SDM CO व तहसीलदार यांची संयुक्त व जलसंधारण बुलढाणा अधिकारी व MSCB AC साहेब यांची सर्वांची मीटिंग त्यांनी छत्रपती संभाजीनगर कमिशनर ऑफिसला लावली होती, पण काही कारणास्तव ती मीटिंग रद्द झाली आणि लवकरात लवकर त्यांनी ती मीटिंग घेऊन या शहरातील जनतेला पाणी देण्यासाठी प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। परंतु हे पाणी सुद्धा नाही मिळालं। अजून परत मी 20 तारखेच्या नंतर सुद्धा भोकरदन नगर परिषद समोर अमरण उपोषण करणार आहे। आपण सत्तार यांची भेट घेतली, आपली सकारात्मक या ठिकाणी चर्चा झालेली आहे। हो, चर्चा सकारात्मक झाली, परंतु मीटिंगही लावली, सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिले। तहसीलदार, नगर परिषद CO भोकरदन, छत्रपती संभाजीनगर कलेक्टर, जालना कलेक्टर यांनाही सुद्धा पत्र काढले होते। कमिशनर ऑफिसला मीटिंग होणार होती, पण अचानक राज्याचे मुख्यमंत्र्यांचा त्यांना फोन आला आणि त्यांना मुंबईला जाण्यासाठी निरोप आल्यामुळे ती बैठक रद्द झाली। साधारणतः हा पाण्याचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल? ते लवकरात लवकर सुटायला पाहिजे आणि शहरवासियांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न हा नेहमीच चालू राहील।